मंडळी, कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. खूप दिवसानंतर आम्ही फॅमिली व्लॉग मी आज शेअर करत आहे. आज आमचा फॅमिली टाईम आहे, म्हणजे आम्ही चाललो आहे लोणावळ्याला आणि सकाळी भरपूर पाऊस पडलेला आहे. तुमच्या इथे पाऊस पडतो की नाही नक्कीच मला सांगा. तर आम्ही चाललो आहे लोणावळ्याला टायगर हिलला. सो चला मग तुम्हाला दाखवते. आम्ही सगळेच चाललो आहे. मी आहे, पप्पा आहे, मम्मी आहे, ताई आहेत, परत कोणाला आहे. सो आम्ही सगळीजण चाललेलो आहोत. सो चला जाऊया आणि मजा करूया भरपूर सारी. पप्पा पण निघालेले आहेत. पप्पा बोला बॉस. ग्रीन शर्ट आहे ते परवा ह्याच्यातून घेतला कुठला असं माहितीये ना, ट्रेंड्समधून आम्ही ट्रेंड्समधून भरपूर शॉपिंग केलेली आहे. सो त्याचाही व्लॉग आहे, तर मी तुम्हाला नंतर तो दाखवेल. सो आता आम्ही निघालेलो आहोत. सो चला आता आम्ही निघालेलो आहोत. मी अशी बॅग हातामध्ये घेतली आहे आणि अचानक प्लॅन ठरल्यामुळे आम्ही निघालेलो आहोत. सो चला जाऊया लोणावळ्याला आणि मजा करूया भरपूर. टायर पंक्चर लगता है पप्पा. चला रस्त्यामध्ये हवा भरून घेऊ. आणि ते मम्मी बघा, मम्मी पप्पा. तर मंडळी, व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. आता एक इन्फ्लुएन्सर आहे, तिला छोटासा एक पिंपल आला होता, पण तो बघता बघता ते पिंपलचा प्रॉब्लेम एवढा झाला तिला की बापरे बाप. मी नंतर फोटो बघितले तिचे, म्हणजे तो प्रॉब्लेम वाढत गेला आणि आत्तापर्यंत तिचा फेस पूर्ण पिंपलनी भरलेला आहे. म्हणजे आपण विचार करतो की छोटीशी फोडी आली आहे किंवा एकच पिंपल आहे, तर आपण त्या गोष्टीला जास्त काही सिरियस घेत नाही, राईट. आपल्याला म्हणजे जेव्हा ॲक्ने होतात तेव्हा आपण काय विचार करतो की बाबा एक तर ॲक्ने आहे लगेच जाईल, पण नाही. एकावर दुसऱ्यावर तिसरा आणि तिसऱ्यावर चौथा असा ॲक्ने येतोच येतो. हा प्रॉब्लेम एक्सपर्टला सांगायचा, म्हणजे जे डॉक्टर्स असतात त्यांना सांगायचं असतो, पण नाही, आपण स्वतःच डॉक्टर बनतो आणि काय ना काय तोंडाला लावतो आणि मग नंतर ते प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढतात. त्याच्या वेदरच्या हिशोबाने भरपूर सारी ऑइलिंग होते स्किनवर, म्हणजे भरपूर सारा ऑइल जमा होतो. त्याच्यानी भरपूर ॲक्ने होतात, तर पिंपल्स होतात आणि पिंपलवर पिंपल, जॉईंट पिंपलचा हा एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे. म्हणजे असे मोठे मोठे पिंपल येतात, एकाला एक जॉईंट होऊन 2 फोड्या येतात. एवढा सारा पिंपल, म्हणजे मी त्या इन्फ्लुएन्सरच्या तोंडावर बघितलं आणि मी तर शॉकच झाले की बाबा एवढे सारे पिंपल. आपण छोटा समजणारा हा प्रॉब्लेम किती मोठा होऊ शकतो हे तर मी बघूनच भरपूर शॉक झाले. पण या केसेसमध्ये पिंपल्स वगैरे होत असतील किंवा जास्त वाढत असतील पिंपल, कमी नसतील होत, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरला दाखवा. म्हणजे मी आता किती वर्ष झाले स्किनचे प्रोडक्ट यूज करत आहे आणि मला त्याचा फरक आहे. म्हणजे बघता बघता प्रॉब्लेम्स एवढे वाढतात, पण माझ्या लाईफमध्ये नशीब काय प्रॉब्लेम्स नाही आहेत, कारण की मी क्युअर स्किन ॲप हा यूज करते खूप दिवस झाले, म्हणजे खूप वर्ष झाले असं बोलू शकतो. क्युअर स्किन ॲप हा यूज करणं एवढा काय अवघड नाहीच आहे मुळात. फक्त क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचा आहे आणि आपल्याला एक डॉक्टर अलॉट होतील, त्यांच्यासोबत आपल्याला चॅट करायची आहे. एआयच्या मदतीने ते आपली स्किन ॲनलाइज करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला जो प्रॉब्लेम असेल, म्हणजे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स वगैरे वगैरे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात आपल्या स्किनवर. सो ते जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर ते आपल्याला प्रोडक्ट सजेस्ट करतात आणि प्लस ते पण आपल्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट सजेस्ट करतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट तर मला क्युअर स्किनची हीच आवडते की महिन्याला आपलं एक चेकअप रुटीन असतं. म्हणजे जे आपल्याला डॉक्टर अलॉट होतात ते आपल्याला मंथली कॉलअप करतात आणि विचारतात की जो तुम्ही प्रोडक्ट यूज करताय तो तुम्हाला सूट होतोय का, तो वर्क करतोय का तुमच्या फेसवर. म्हणजे परत ते आपला फेस ॲनलाइज करतात आणि बघतात की त्या प्रोडक्टनी किती काम केलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे आपण कोणतेही प्रोडक्ट घेतो आणि ॲप डिलीट मारतो, असं नाही आहे. आपल्या फेस म्हणजे आपल्या स्किनचा ट्रॅक ठेवला जातो, आपण कितीपर्यंत रिकवर होतीये आपली स्किन त्याचा ट्रॅक ठेवला जातो. आपली पूर्ण हिस्ट्री दाखवली जाते, म्हणजे आपल्याला डेली रिपोर्ट्स भेटतात, प्लस आपल्याला मंथली चेकअप असतो आणि सोबतच आपल्याला घरी बसल्या बसल्या डर्मॅटची फी पण नाही द्यावा लागत. फ्री आपल्यासाठी बनवलेली एक डाएट देतात जी आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्याला ॲड करावी लागते. आपण पाणी सुद्धा किती प्यायचं हे सुद्धा ते डॉक्टर सांगतात आणि छोटे छोटे टिप्स वगैरे तर देतच असतात. सो तुम्हाला काही स्किन रिलेटेड क्वेश्चन असतील, काही थेरीज असतील, सो तुम्ही नक्कीच त्यांना विचारू
शकता. आणि जे तुम्ही बघू शकता इथे माझी सुद्धा आहे. सो मी स्टार्टिंगला जेव्हा ॲप डाउनलोड केलेलं तेव्हाचं बिफोर आणि आता आफ्टर तुम्ही बघू शकता किती मस्त ग्लोईंग स्किन झालेली आहे. किट काय जास्त महाग नाही आहे. 1,500 ते 2,000 पर्यंत किट तुम्हाला भेटून जातो. हे सांगताना मला तुम्हाला आनंद होतो की 98% लोकांना फरक पडलेला आहे. क्युअर स्किन ॲप खूप जण यूज करत आहे. माझ्या अगोदरचे जे सबस्क्रायबर आहेत ते पण यूज करत आहेत. त्यांनी पण मला भरपूर मेसेजेस केलेले आहेत की क्युअर स्किन ॲप किती मस्त आहे आणि खरंच क्युअर स्किन ॲप हा वर्क करतोय त्यांच्या स्किनवर. सो क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पिन कमेंट सुद्धा केलेली आहे. आणि जर तुम्ही प्रोडक्ट्स ऑर्डर करतायत तर तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर माझा कुपन कोड नक्कीच यूज करा, ज्याच्यावर तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटून जाईल. सो आणि नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा की कोणी कोणी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला आणि यूज करताय. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट सुद्धा केलेली आहे. जाऊन लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. कशा हसताय हो पप्पा? पप्पा ब्रेसलेट नाही घातलात तुम्ही? अरे काय गरीबाची चैन जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत ब्रेसलेट घाला. एवढा ब्रेसलेट घेतलाय तर चला आता आम्ही निघालेलो आहोत. चला तर मंडळी आता आम्ही पोचलो आहोत म्हणजे खोपोलीच्या आसपास आणि गाडीचा जो टायर आहे तो थोडंसं हवा कमी आहे. सो हवा भरतोय आणि निघतोय पुढे. सो चला हवा भरून झाल्यावर डायरेक्ट लोणावळ्याला जाणार आहोत. तर मग म्हणजे आता पाऊस, आम्हाला वाटलं की पाऊस पडेल मस्त, आम्ही पावसामध्ये गाडी चालवत जाऊ, पण पाऊस काय आला नाही आहे. पाऊस गेलाय मुळात. तर मग चला. तुम्ही काय करताय? उतरल्या तर आम्ही पोचलेलो आहोत आणि क्लायमेट गाईज बघू शकता तुम्ही. क्लायमेट म्हणजे यार काय बोलू, एवढं भारी आणि एवढे थंडी वाजते ना आम्हाला. बघू शकता कसलं भारी क्लायमेट झालंय. थंडी वाजते, हवा पण तेवढी सुटली आहे आणि तुम्हाला आता भरलेला आहे दाखवते. चला बाबा किती मस्त वाटतंय. असं भारी क्लायमेट आणि सगळेजण फोटोज व्हिडिओज काढतायत. आम्ही ऑफ डेला आलोय म्हणून एवढी काही गर्दी नाही आहे, नाही तर विकेंडला भरपूर गर्दी असते. सो बघू शकता गाईज क्लायमेट बघा तुम्ही, फक्त क्लायमेट बघा किती भारी आहे. म्हणजे सगळीकडे धुकं आहे आणि जस्ट म्हणजे मला भरपूर छान वाटतंय. आणि एवढं धुकं आणि एवढा छान आणि मस्त क्लायमेट झालाय. फक्त तुम्ही हा क्लायमेट एन्जॉय करा, बाकी काय नका करू. बघू शकता किती मस्त असा क्लायमेट. सगळीकडे धुकं आहे, ऑल ओव्हर धुका आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे विचार नाही करू शकत एवढा भारी क्लायमेट झालेला आहे. म्हणजे जर पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला नाही आलं तर तुम्ही काय करताय सिरियसली. आणि ऑफ डेला या, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मजा करायला भेटेल. तर आता आम्ही पुढे चाललोय टायगर हिल. तर चला मग तुम्हाला दाखवते. आणि आताचा क्लायमेट बघा किती मस्त झालाय. सो एन्जॉय. तर गाईज बघू शकता असा मस्त धुका झालाय ना, म्हणजे खूप छान. मी खाली नाही गेले अजून, एवढ्या मस्त वाटतं. मी वरच उभी आहे, ते बघू शकता. आय मीन माझ्या मागे सुद्धा भरपूर साऱ्या गाड्या आहेत, म्हणजे भरपूर जण आलेत. वीकडे नाही आहे आज तरी की. सो चला. किती धुका आहे, पुढे दिसतच नाहीये काय. बघू शकतो भरपूर धुका, एवढा धुका. बापरे 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 बापरे. लाईट मध्ये म्हणजे असं काहीच दिसत नाही. पुढच्या पण गाड्या नाही दिसत आहे, पुढच्या येणाऱ्या, आणि काहीच नाही. बघू शकता किती मस्त क्लायमेट आहे. सगळीकडे धुका, माझ्या मागे धुका, माझ्या पुढे धुका दिसतात, धुका. आणि खूप मस्त क्लायमेट झालाय. एवढं भारी वाटतंय ना, एवढं भारी वाटतंय ना सिरियसली. तर मंडळी आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत आणि एवढा धुका आहे इथे, भरपूर सारा धुका आहे. तर आत्ता पहिला आम्ही खायला बसलोय कारण की भरपूर भूक लागलेली आहे. सो चला तुम्हाला दाखवते. म्हणजे आमचा हा फेवरेट स्टॉल आहे, आम्ही तेच बसतो खायला. सो चला तुम्हाला दाखवते आम्ही काय काय ऑर्डर केलंय ते. इथले कसे बसले तिथे. पप्पांना थंडी वाजते जाम.
पप्पा घरामध्ये पण एसी चालू केल्यावर पप्पांना थंडी वाजते आणि आता इथे पण त्यांना थंडी वाजते. इंटरव्ह्यू चाललाय अरे, थंडी लागली, थंडी झाल्यानंतर थंडीचं काय संबंध मला सांगा. माहिती. बोला बॉस. ते तसेच बसतात. त्यांना मी असा व्हिडिओ पप्पा हा? स्वेटर घेऊन ते यायचा. 2 निखारे आहेत बघा त्या मक्याच्या ह्याच्यात, ते टाका ना तुमच्या अंगावर. निकारे 2 शेगडी तिथे पप्पा. मगाशी माझ्या दातावर दात आपल्याला लागली माहिती का? हा. शेगडीवर पप्पा. हा मस्त तुम्हाला अशी मगाशी ऊब त्या- लागेल ऊब. मगाशी त्या ब्रिज जवळ उतरलो ना, माझ्या दातावर दात आपल्याला लागले माहिती. आता नाही वाजत आहे थंडी तुम्हाला. मस्त वाटतंय एकदम. म्हणजे क्लायमेट खूप छान आहे आणि आज मंगळवार आहे तर आम्ही त्या दिवसाला आलोय. पण भरपूर छान आणि जास्त गर्दी नाहीये. पूर्ण रिलॅक्स मध्ये खूप छान वाटतंय. सगळ्यात पहिला सगळ्यांची फेवरेट, आम्हा सगळ्यांनाच आवडते म्हणजे ही कॉर्न भजी. सो ती आम्ही मागवलेली आहे. जे आम्हाला घरात बनवता येत नाही. जी आम्हाला घरात अजिबात नाही जमत, पण इथे खूप छान आहे. आणि ह्याची टेस्ट खूप मस्त आणि एकदम पायपिंग हॉट. खूप मस्त. तुम्ही आले तर नक्की ट्राय करा कॉर्न भजी, एक नंबर. नेक्स्ट स्टफ आम्ही मागवलेला आहे कांदा भजी. एकदम हॉट मस्त. एक चीज वाली मॅगी द्या. मी तुम्हाला कांदा भजी टेस्ट करून दाखवते. थंडी कमी आहे. जर तुम्ही हिमालयामध्येच बसला का तुम्हाला थंडी वाजते. खूप मस्त. आणि माझी मिरची अप्रतिम. म्हणजे एवढा पाऊस, एवढा धुका आणि हे गरम गरम भजी, अजून काय हवंय. खूप मस्त वाटतंय आणि एकदम बोलतात ना खूप मस्त. तो खूप छान अशी भजी आणि वातावरण एन्जॉय. बापरे मी घाबरले त्याला बघून. तो डायरेक्ट तिथे मधीच चालला ना. काय इथे आलेली आहे मॅगी, बघू शकता. मस्त व्हेजिटेबल मॅगी. सो आता आम्ही घेतलोय व्हेजिटेबल मॅगी. तर तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी आहे. चीज पाहिजे का? मस्त, खूप छान. म्हणजे या वातावरणामध्ये खूप छान आहे मॅगी ही. मस्ट नीडेड. आम्ही चीज भजी मागवलेली आहे. हे आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय आणि आतमध्ये चीज गरम आहे याच्यामध्ये. तर बघूया, ट्राय करू. त्यामध्ये बटाटा प्लस चीज आहे. हे बघू शकता चीज. तुम्हाला मी चीज दाखवते त्याच्यात. चीज गरम आहे भरपूर. चांगली आहे. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. आता इथे बघू शकता वडापाव मागवलाय, कारण की कोणतीही ट्रिप वडापाव शिवाय कंप्लीट नाही होऊ शकत. पण आहे भरभरून आहे. त्याच्यामध्ये सगळे ऑर्डर केले. इट्स गुड. मस्त आहे. आणि मिरची पण त्यासोबत. आणि माझ्या आता मी एवढं खाल्लंय, तर आम्ही एवढं खाल्लंय. आता लास्ट स्टफ आहे तो म्हणजे मका भाजलेला. ह्याच्याशिवाय मान्सून तर अपूर्ण आहे. तर हा मका मस्त गरम गरम वाफाळलेला. तर आम्ही निघालेलो आहोत आणि भरपूर सारी हवा सुटली आहे. पाऊस तर थोडा थोडा चालू झाला, एवढा पाऊस नाही आहे, पण ठीक आहे. चला आता भरपूर हवा सुटली आहे. भरपूर म्हणजे भरपूर. उडून जाईल कोणतरी, एवढी हवा सुटली आहे. तर चला जाऊया. तर गाईज खाली इथे वॉटरफॉल आहे, पण काहीच दिसत नाहीये. पूर्ण धुका आहे, एवढं धुका आहे की काहीच दिसत नाही अक्षरशः. म्हणजे आजूबाजूला समोरचा रस्ता नाही दिसत आहे, तर बाजूचा वॉटरफॉल तर काय बोलायचं. सो चला आता, कारण की काहीच आता बघण्यासारखं नाहीच राहिलं आहे. कारण की भरपूर धुका आहे, काय दिसत नाही आहे. जर पाऊस पडला असता तर काहीतरी दिसलं असतं, पण काहीच दिसायला इथे ठाव ठिकाणच नाही आहे धुक्यामुळे.
तर मग आता चाललोय आम्ही घरी म्हणजे थोडंसं फिरू आणि मग त्यानंतर घरी जाऊ. तर चला गाईज, आजपर्यंत मी वरच आहे आणि हवा खाते. एवढी मस्त हवा लागते आणि एवढं मस्त क्लायमेट फील करायला कधी भेटेल. सो त्यामुळे मी आता क्लायमेट फील करते. आणि आता गाड्या वाढल्यात कारण की दुपार झाले, 12:30 झाले. सो सगळीजणं फिरायला येत आहेतच. पण जर सकाळी लवकर आले तर तुम्हाला भरपूर काय काय बघायला नाही भेटणार कारण की ते धुकाचं एवढं आहे तर काहीच बघायला भेटणार नाही आहे. तर तसे परत जाल तुम्ही काय खाऊन वगैरे, अदरवाईज नथिंग. धबधबा बघा किती मस्त मोठा आहे. शपथ आहे बघा. आमचं लक्ष नव्हतं पण आता लक्ष गेलं तर बघू शकता किती मस्त असा धबधबा आहे. म्हणजे फायनली आम्हाला एक तरी धबधबा बघायला भेटला कारण की ते धुका पडल्यामुळे आम्हाला काहीच नाही दिसत आहे आणि हवा पण नाही आहे. हवा आहे, धुका आहे, पाऊस नाही आहे. आम्हाला वाटलं पाऊस वगैरे असेल थोडासा मजा येईल पण पाऊस नाही पडला आज. काय माहिती पावसाला काय रोग आला. नाही तर मग हर वेळेस पाऊस असतोच पण यावेळेला पाऊस नाही आहे. पण वातावरण खूप छान आहे ज्याच्यामध्ये मला इथे बाहेर निघायला भेटलं आहे आणि मी एन्जॉय करते भरपूर. तर गाईज मी ते म्हणजे आम्ही सनरूफमधून बाहेर निघाले होते तर एक गाडी आली आणि मी रील बनवत होते. म्हणजे मी सॉन्ग चॉईस केलं होतं की चिंब भिजलेल्या ह्याच्यावर मी रील बनवेल आणि असं पाणी तोंडावर उडालंय माझ्या की माझं चिंब भिजलेलं. त्यांनी फील आणलं त्या गाडीवाल्यांनी समोरच्या. एवढं तोंडावर पाणी उडालं ना बेकार. मी भिजल्या की आणि माझ्या चिंब भिजलेल्याचा रील पण तिथंच त्या पाण्यासोबतच डुबला. ते धबधबा आहे बघू शकता आणि लोक कितपर्यंत चढले आहेत वर तिथे. हे बघा कितपर्यंत लोक वर चढलेली आहेत. म्हणजे एवढं काय फिरायची हाऊस आहे तर फिरा पण एवढं बापरे तिथपर्यंत गेलेले आहेत लोक. तर मंडळी आता आम्ही आलो आहोत मॅप्रोमध्ये आणि मी इथं पहिल्यांदा आले म्हणजे लोणावळ्याच्या मॅप्रोमध्ये. या अगोदर मॅप्रोमध्ये गेलेले आहे. सो लोणावळ्याच्या मॅप्रोमध्ये काय आहे बघूया चला. तर इथे बघा भरपूर सारे सॉफ्ट टॉईज आहेत. इथे गेम सेक्शन आहे, इथे फूड कोर्ट आहे तिकडे पुढे आणि इथे बघा छोटासा हा फवारा इथे लावलेला आहे. सो चला आणि भरपूर काय काय आहे बघायसारखं इथे. इथे बघा मॅप्रो गार्डन करून असं ह्याचं प्लांटेशन केलेलं आहे म्हणजे त्याला शिगा वगैरे लावून ते नाव बनवलेलं आहे. हा गेम आहे तो ताई खेळणार आहेत आणि हा जो बॉल आहे त्या ह्याच्यामध्ये 2 टाकायचे. जर 2 त्याच्यामध्ये थांबले तर ह्याच्यातून एक टॉय भेटतो आपल्याला सॉफ्ट टॉय. तर तुझ्या पद्धतीने हां तुम्ही कोणताही घ्या. सो चला बघूया आता. तर आता ताई खेळणार आहेत. माग नको जाऊ तुझ्या हिशोबाने. हा तिच्या एवढा जोरात टाकला. तू टाक ना मग एवढा आहे तर टाक. बघू दे ना मला आयडिया. नाही गया. आत्ता मंडळी काय नाही भेटलं, नो प्राईज कारण की हारलोय. आणि इथे बघा मोठीवाली स्ट्रॉबेरी जी प्रत्येक मॅप्रोमध्ये असते आणि भरपूर सारे यांचे टॉईज आहेत जे विन करायची वाटतात पण होत नाही काय कारणानुसार. सो चला आता जाऊया बघूया काय पुढे. अजून आतमध्ये पण जायचं आहे. एवढं काय आम्ही फिरलो नाहीत. आत्ताच आलो आहे ना आत्ताच इथे थांबलो आहे तर मग बघूया कसं काय. तर गाईज आपण घरामध्ये जे प्लांटेशन करतात त्यांच्या एक भूत असतं की कुंड्या पाहिजे आणि इथं तुम्ही कुंड्या बघा फक्त. हे बघा अक्षरशः बालद्यांमध्ये लावलेत. बालद्यांमध्ये मॅप्रो गार्डन बालद्यांमध्ये लावलेत. इथे पण बघा ड्रममध्ये लावलेत आणि आपणच एक एस्थेटिकची पिपडी वाजवतो की नाही असं पाहिजे तसं पाहिजे. बघा अक्षरशः डब्यांमध्ये लावले तो बालद्यांमध्ये. सो चला तर काय हेच एस्थेटिक आहे. सो कुंड्यांच्या मागं लागणं सोडा आणि घरामध्ये जे असेल त्याच्यामध्ये झाडे लावा, झाडे जगवा.
तर पप्पा आणि मी आता टेस्टिंगला चाललो आहोत, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. पण इथे बघा नवीन धबधबा आणि धबधब्यामध्ये फोटो काढण्यासाठी पण सोय केलेली आहे इथपर्यंत. बघू शकता धबधबा, असा धबधबा आहे की बापरे भिजणार तुम्ही यार. असल्या धबधब्यामध्ये जात जा जरा, कारण की ते नॅचरल धबधबे खूप भीतीदायक आणि खूप धोकेदायक असतात. सो तिथे जाऊ नका प्लीज, असं करू नका. असले धबधबे एस्थेटिक धबधबे, आणि हे एस्थेटिक इथे पण सुद्धा बघू शकता तुम्ही, खूप सारे एस्थेटिक अशी ब्रिज बनवलेला आहे. पण इट्स नॉट मोर एस्थेटिक. इथे कमळ लावलेले आहे, पण एकाला पण कमळ नाही आलं आहे. कमळ तर दिसतच नाही आहे, बघू शकता. आणि इथे फोटो सेशन पप्पांचा ॲज ऑलवेज चालू आहे. सो चला, भरपूर छान वाटतंय, म्हणजे खूप छान आहे. सो चला आता. तर आता आम्ही आलो आहोत आतमध्ये. इथे भरपूर सारे गेमिंग झोन्स सुद्धा आहेत आणि आम्ही टेस्टर ट्राय करतोय थोडेफार. तर चला. सो हा एक आम्ही टेस्टर ट्राय करतोय. ॲपल फ्लेवर आहे. हा बघू ब्लू पण. आपण खावाला ट्राय केला, आता तो मोहितोचा ट्राय करूया. सो आता आपण चॉकलेटचे टेस्टर घेतोय, तर बघूया. तर हा आल्मंड चॉकलेट ह्याचा मी टेस्टर घेतला, पण ह्याच्यातमध्ये एकच आल्मंड आहे आणि बाकीचं खजूर आहे. सो मला तर नाही आवडला हा. तर असं नाही की फक्त आम्ही टेस्ट करतोय, आम्ही बिस्किटसुद्धा घेतोय. म्हणजे एक बटरवालं बिस्किट मला आवडलेलं आहे, सो ते आम्ही घेतोय. कुकीज मला आवडलेलं, सो आम्ही एक कुकीजचा डब्बा घेतला आहे. तर आता आम्ही घेतलेलं आहे सगळं. सो चला निघतोय आम्ही जायला. एक फन ॲक्टिव्हिटी होती, म्हणजे चॉकलेट वगैरे बनवायचं होतं, पण त्याला अर्धा तास लागेल, तर त्यामुळे ती आम्ही केली नाही. सो चला. लोणावळ्याला आलो आणि पेरू आणि चिकी नाही घेतली असं होणारच नाही. आम्ही चिकी तर बघायला जाणारच आहोत, सोबतच पेरू घेतोय. पेरू पहिला टेस्टला चांगला. तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि भरपूर थकलोय. सकाळी निघालो होतो, तर भरपूर सारी शॉपिंग केली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्लॉग. आणि अशाच फनी व्लॉगसाठी सबस्क्राईब करा आपला वॉच विथ रितू चॅनल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तवच स्टे हॅपी, स्टे सेफ. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला, जर तुम्ही कोणत्याही धबधब्यावर वगैरे जात असाल तर फोटो काढायच्या नादामध्ये प्लीज जवळ जाऊ नका आणि स्वतःच्या जीवाची हानी करून घेऊ नका. तुम्ही लांबच राहा. एक वेळेस फोटो नाही निघाला तरी चालेल, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. तर मी तर नाही जात, तुम्ही आता बघितलं आम्ही एवढे फिरून आलो, पण कोणत्याही धबधब्यामध्ये एखादाही फोटो माझा दिसणार नाही, कारण की मी जातच नाही जवळ. तो म्हणजे उगाचच कशाला स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून शूट करून काय करायचं आहे मला. असं शूट मला नाही करायचं आहे. तर मी माझ्या जीवाला भरपूर जपते आणि तुम्ही तुमच्या जीवाला जपा. आणि प्लीज असं काही करू नका, बिकॉज कसं माहिती आहे, आपल्या फॅमिलीसाठी आपण खूप इम्पॉर्टंट आहोत आणि आपल्या स्वतःसाठी आपला जीवसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जात असाल तर लवकर, म्हणजे जास्त जवळ जाऊ नका, लांबूनच फोटो काढा, व्हिडिओ काढा, एन्जॉय करा. मी तर असं जात पण नाही कुठे, म्हणजे धबधब्यावर वगैरे मला जायला आवडतच नाही पहिली गोष्ट, म्हणून मी जात नाही. आणि गेले तरी लांबूनच फोटो काढते. मला काहीही म्हणजे बोलतात ना इंटरेस्ट नसतो त्या धबधब्यांमध्ये भिजायचा वगैरे. इनफॅक्ट माझा फोटो व्हिडिओ जरी नाही निघाला ना तरी मला चालतं. आता लास्ट टाइम आम्ही एक शूट केलं होतं, ते पण म्हणजे पाण्याच्या ओढ्याजवळ केलं होतं. पाण्याचा प्रेशर पूर्ण कमी होता म्हणून मी त्या ओढ्यामध्ये होते, नाही तर नसते. सो तुम्हाला मी एवढंच सांगते की जर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जात असाल एन्जॉय भरपूर करा, पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि स्वतःची पण घ्या आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पण सांगा. हा मेसेज तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला, तुमच्या फ्रेंड्सला कळून जाईल. सो
नक्कीच जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोच हॅपी स्टे सेफ. बाय.